नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 5वी भाषा विषयाची उत्तरसूची स्पष्टीकरणासह अपलोड करत आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वळूया आपल्या प्रश्नांकडे। प्रश्न पहिला, कवीने आजीच्या कुशीची तुलना कशाशी केली आहे? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे झाडाच्या सावलीशी। झाडाची सावली जशी तशीच आजीची कुशी, म्हणून झाडाच्या सावलीशी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न दुसरा, झाडाच्या एकूण किती अवयवांचा उल्लेख कवितेत आला आहे? झाडाच्या पान, फळे आणि फूल अशा 3 अवयवांचा उल्लेख या कवितेत आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न तिसरा, खालील वाक्यात मराठी भाषेत वापरले जाणारे एकूण किती इंग्रजी शब्द आले आहेत? माहिरचे वडील डॉक्टर व भाऊ इंजिनियर आहे। इथं 2 शब्द आले आहेत, डॉक्टर आणि इंजिनियर, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न चौथा, पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। स्वतःहून संकटात पडणे म्हणजे आगीत उडी घेणे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न पाचवा, पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा। गेल्या वर्षी वैशालीने हस्ताक्षर स्पर्धेत भाग टिंबटिंब। आता गेल्या वर्षी आहे म्हणून हे वाक्य भूतकाळातील आहे, म्हणून घेणार आहे, घेत आहे किंवा घेईल हे पर्याय यामध्ये येणार नाहीत, तर घेतला होता। गेल्या वर्षी वैशालीने हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 6वा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचे योग्य लिंग कोणते? पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज्यात अनेक दौरे झाले। आता दौरे या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचे। नामाचे लिंग ठरवताना अगोदर त्या नामाचं एकवचन करतात, मग दौरे या शब्दाचं एकवचन आहे दौरा, मग तो दौरा, म्हणून हे पुल्लिंगी शब्द आहे हा, म्हणून पुल्लिंग पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 7वा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी सुरेख होती की पाहणारे तोंडात बोट घालत। इथं सुरेख या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे। सुरेख म्हणजे सुंदर, म्हणून पर्याय क्रमांक 3। प्रश्न 8वा, पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा। मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे उंटावरचा शहाणा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। खालीलपैकी अयोग्य जोडीचा पर्याय शोधा। 11 नोव्हेंबर शिक्षण दिन, 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन हे बरोबर ऑप्शन आहेत। 25 फेब्रुवारी हुतात्मा दिन हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण हुतात्मा दिन 30 जानेवारीला असतो। 14 नोव्हेंबर बालिका दिन हा पर्याय पण चुकीचा आहे, कारण 14 नोव्हेंबरला बाल दिन असतो। आणि 5 जून पर्यावरण दिन। मग अयोग्य जोड्या किती आहेत? क आणि ड, फक्त क व ड, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 10वा, घोष हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो ते पर्यायातून निवडा। इथं नारळांचा ढीग असतो, दुर्वांची जुडी असते, पालेभाजीची जुडी असते आणि द्राक्षांचा घोष असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 11वा, खालील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा। इथं रेखा त्याला म्हणाली, मी तुला त्या मंदिराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो। इथं 5 सर्वनामे आली आहेत। त्याला, मी, तुला, त्या, आम्ही अशी 5 सर्वनामे आली आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 12वा, वरील उतार्यात आवरण या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? तर आवरण या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? तर वेष्टन, पर्याय क्रमांक 2 इथं आलेला आहे वेष्टन। प्रश्न 13वा,
वरील उतारासंबंधी अयोग्य विधान कोणते? जमिनीत गाडले गेलेले प्लास्टिक जमिनीची सुपीकता वाढवते, हे विधान अयोग्य आहे. आणि जळालेल्या प्लास्टिकच्या धुरामुळे श्वसनाचे आजार लवकर बरे होतात, हे देखील विधान अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब. पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखून अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर जाणे म्हणजेच सुंठी वाचून खोकला गेला. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 15वा. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. आरंभ म्हणजे सुरुवात आणि याचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 16वा. खाली दिलेल्या वाक्यात योग्य शब्द वापरून त्या शब्दाचा पर्याय क्रमांक छायांकित करा. भूपेंच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याला सहलीला जाता आले नाही. याची मनाला टिंबटिंब लागून राहिली, रुखरुख लागून राहिली, म्हणून पर्याय क्रमांक 4 रुखरुख हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढीलपैकी एकवचनी शब्दाचा योग्य पर्याय शोधा. खिसे, ससे, तळे, मासे. खिसे हा शब्द अनेक वचने आहे, ससे सुद्धा अनेक वचने आहे आणि मासे हा सुद्धा अनेक वचनी शब्द आहे. तळे हा शब्द एक वचने आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 18वा. न, शी, र, क या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल? न, शी, र, क या अक्षरांपासून शिकरण हा शब्द तयार होतो. आणि पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो. आणि आपल्याला काय विचारलंय, पाणी या अर्थाचा शब्द कोणत्या अक्षरापासून तयार होईल? तर हातला शब्द आहे कर. कर म्हणजे हात आणि पाणी म्हणजे सुद्धा हात. आणि पाणी या अर्थाचा शब्द आहे कर आणि तो कितव्या अक्षरापासून तयार झालाय? तर दुसऱ्या आणि तिसऱ्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 19वा. खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्द अशुद्ध आहेत ते पर्यायातून शोधा. प्रोत्साहित, असंतुष्ट, अस्वस्थ, विहीर, वार्षिक, अवर्णनीय, फूल आणि मुहूर्त. यापैकी 3 शब्द अशुद्ध आहेत. असंतुष्ट, अस्वस्थ, अवर्णनीय, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 3 शब्द अशुद्ध आहेत. प्रश्न 20वा. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह वापरलेल्या वाक्याचा पर्याय क्रमांक शोधा. तान्या 2-2 तास न थकता बोलायची तर बरोबर आहे. तेनजिन रोज सकाळी लवकर उठून योगासने करते, इथं पूर्णविराम आहे, हेही बरोबर आहे. आई म्हणाली स्वल्पविराम राजश्री इकडे ये, आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे, स्वल्पविराम आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. नजमा आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत पहिली आली होती, इथं मध्येच कॉमा दिला आहे त्याच्यामुळे हे चुकले. आणि इथं अर्धविराम दिला आहे, हे सुद्धा चुकलं आहे. इथं स्वल्पविराम आणि हा अर्धविराम हे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 21 व 22 साठी सूचना. खालील संवाद वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. वरील संवाद कोठे व किती जणांत झाला? हा संवाद घरात झाला आणि 4 जणांमध्ये झाला. किती जणांमध्ये? तर 4. चेतन, बाबा, केतन आणि रेहान या 4घांमध्ये झाला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. दिलेल्या संवादावरून जास्त भाषा बोलता आल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? पर्याय क्रमांक 3 आपल्याला इतर राज्ये व त्यांची संस्कृती यांच्याबद्दल माहिती होते. इथं दिलेलं आहे आपल्याला इतर राज्य आणि त्यांची संस्कृती यांच्याबद्दल माहिती होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. देवापुढे सतत तेवणारा दिवा नंदादीप ही जोडी योग्य आहे आणि बाकी या 3 जोड्या अयोग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 24वा. प्रश्न 24 व 25 साठी सूचना. खालील बातमी वाचा व त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा.
वरील बातमी संबंधी योग्य विधानाचा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4, बातमीतील शहरात दिवसा प्रचंड ऊन तर रात्री तीव्र थंडी आहे. इथं दिलेलं आहे दिवसभर कमाल तापमान 30 ते 32 अंशापर्यंत पोहोचतं आणि रात्री किमान 11 ते 13 अंशावर घसरत आहे. म्हणजे बातमीतील शहरात दिवसा प्रचंड ऊन तर रात्री तीव्र थंडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 25वा, वरील बातमी कोणत्या शहरातील व कोणत्या तारखेला आली आहे? ही बातमी सोलापूर शहरातील आहे आणि 21 ऑक्टोबर या तारखेला आली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे.